the continuation of the chapter that is the health and disease. मागच्या लेक्चरमध्ये आपण डिसीजेस जे आहेत तर ते सुरू केले. आज आपण एक नवीन डिसीज जो आहे तर तो या ठिकाणी बघणार आहोत आणि त्या डिसीजचं नाव आहे एस्कॅरियासिस. एस्कॅरियासिस. It is most common disease in India and it is generally the children are affected. म्हणजे याचा अर्थ असा नाही की मोठ्या माणसांना होत नाही, ॲडल्ट सुद्धा याच्याबरोबर सफर होतात, पण this disease is generally occurs in children, mainly children. मुलांमध्ये हा एकदम मोस्ट कॉमनली होतो. मुलांमध्येच का बरं होईल तर त्याचं एक कारण आहे की प्रॉपर हायजीन जर समजा मेंटेन होत नसेल तर त्याच्यामधून या डिसीजचा स्प्रेड जो आहे तर तो वाढत जातो. आणि बरेचसे लोक तर असे कॅरियर असतात की जे असिम्प्टमॅटिक असतात, त्यांना त्यांच्यामध्ये इन्फेक्शन असते पण त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सिम्पटम ते दिसत नाही. त्यांना आपण कॅरियर सुद्धा म्हणतो आणि ते इन्फेक्शन दुसऱ्याला देऊ शकतात. वर्षानुवर्ष ते कॅरियर राहू शकतात विदाऊट एनी सिम्पटम. आणि जर समजा व्यवस्थित हायजीन जर मेंटेन झालं नाही तर हा डिसीज जो आहे तर तो फार लवकर स्प्रेड होतो. एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये जर याचे पेशंट खूप जास्त जर आपल्याला मिळाले तर ते आपण त्याला एंडेमिक असं म्हणतो. बट दिस डिसीज इट मे बी एंडेमिक डिसीज. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये एस्कॅरियासिसचे खूप सारे पेशंट जे आहेत तर ते आपल्याला दिसू शकतात. त्याला आपण म्हणतो एंडेमिक. एंडेमिक डिसीज जो आहे तर तो आता हा जो पण डिसीज आहे तर तो कशापासून होतो. व्हॉट इज द पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम ऑफ दिस डिसीज. सो इट इज कॉल्ड बाय ए पॅरासाइट नेम्ड द एस्कॅरियासिस एस्कॅरिस लंब्रिकॉइड. एस्कॅरिस लंब्रिकॉइड हे नाव आहे त्या पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम. एस्कॅरिस लंब्रिकॉइड हा पॅरासाइट आहे, राऊंड वर्म आहे, ज्याला आपण निमॅटोड असं म्हणतो. आणि इट इज एंडोपॅरासाइट. एंडोपॅरासाइट आपण याच्या आधीच्या पण लेक्चरमध्ये एंडोपॅरासाइट अँड व्हॉट इज एक्टोपॅरासाइट. एंडोपॅरासाइट मीन्स द पॅरासाइट which lives inside the body of a host. It is called as the endoparasit. हा जो पण एस्कॅरिस लंब्रिकॉइड आहे तर दिस एस्कॅरिस लंब्रिकॉइड इट resides into the intestine of the host. होस्टच्या इंटेस्टाइन मध्ये हा एस्कॅरिस लंब्रिकॉइड जो आहे तर हा अफेक्ट होतो. आता एक सिंपल आहे अनहायजेनिक. जर समजा हायजीन जर व्यवस्थित मेंटेन जर नसेल तर हा डिसीज होण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस असतात. आता हा वर्म आहे हेल्मिन पॅरासाइट. आता याचं इन्फेक्शन जर झालं तर आपल्याला काही ना काहीतरी साइन्स अँड सिम्पटम्स दिसतील. तर व्हॉट आर द साइन्स अँड सिम्पटम्स ऑफ दिस एस्कॅरियासिस. नंबर 1 GI डिस्कम्फर्ट म्हणजे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल डिस्कम्फर्ट विथ वॉमिटिंग, फीवर, वेट लॉस अँड लॉस ऑफ ॲपेटाइट. हे लक्षणं जे आहेत ते आपल्याला मॅक्झिमम दिसतात. GI disturbance, GI discomfort with vomiting, fever, weight loss and loss of appetite. Anorexia. Loss of appetite is the anorexia. The worm it is present, live worm it is present in stool or the fecal matter. Thereafter pneumonitis, inflammation of alveolar wall. त्याला खोकला वगैरे जो आहे तर तो सुद्धा दिसतो. न्यूमोनायटिस सारखे लक्षण जे आहेत तर ते इन्फ्लेमेशन ऑफ अल्व्हेओलर
न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स दिसतील, पण न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर केव्हा दिसतील? ड्युरिंग द मायग्रेशन ऑफ लार्वी. त्यावेळेस लार्वाचं मायग्रेशन कुठून? तर फ्रॉम गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट, डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट मधून तो रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये ज्यावेळेस जातो, तर त्यावेळेस आपल्याला हे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर सारखे सिम्पटम जे तर ते दिसायला लागतात. देन द इओसिनोफिलिया. व्हॉट इज इओसिनोफिलिया? इन्क्रीज इओसिनोफिल काउंट. इओसिनोफिल काउंट जो आहे तर तो वाढलेला असतो. त्याच्यानंतर इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन. इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन लक्षात घ्या, हा जो पण पॅरासाइट वर्म आहे तर तो खूप मोठा, लांब पण असू शकतो, स्लेंडर असू शकतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कम्प्लीट डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट जी आहे तर ती आपल्याला दिसते. लाईफ सायकल ज्यावेळेस आपण बघू तर आपल्या लक्षात येईल की ती जी पण काही ॲस्केरिसची फिमेल आहे तर ती जवळपास 2 लाख एग्स एका दिवशी प्रोड्यूस करते. 2 lakhs एग्स पर डे. महिन्यांची संख्या जी आहे तर ती खूप जास्त एकदम किंवा प्रमाणाच्या बाहेर जी आहे तर ती वाढू शकते इफ द पेशंट इज नॉट ट्रीटेड प्रॉपर. आता जर समजा एवढं मोठं नंबर ऑफ वर्म्स जर समजा आपल्या इंटेस्टाईनमध्ये झाले तर ते फॉर्म द बोलस. आपण जशी सुतळीचा बॉल तयार करतो की नाही, तर तसं जर बघितलं तर त्याच्यासारखं आपल्याला एक असा बॉल सारखा बॉल त्या वर्म्सचा तयार झालेला दिसतो. आणि त्या बॉलमुळे इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन जे आहे तर ते निर्माण होते. द वर्म बोलस फॉर्म अँड दे ऑब्स्ट्रक्ट द इंटेस्टाइन. त्याच्यामुळे इंटरनल ब्लीडिंग पण होते. त्यानंतर मस्क्युलर पेन, ज्याला आपण मायल्जिया म्हणतो, तर मस्क्युलर पेन जे आहे तर ते पण आपल्याला दिसतात. जनरली ते साइन्स अँड सिम्पटम जे आहेत तर ते आपल्याला कॉमनली दिसतात इफ द पेशंट इज नॉट ट्रीटेड प्रॉपरली. पण लवकर जर ट्रीटमेंट जर का केली तर याच्यावरती आपल्याला जास्त कॉम्प्लिकेशन जे आहेत तर ते दिसतात. Now, these are the signs and symptoms. Then, the mode of transmission: contaminated food and water. Contaminated food and water. पण कसं त्या Ascaris lumbricoidsचे त्याच्यामध्ये एग्समुळे ते फूड आणि वॉटर जे आहेत तर ते कंटामिनेटेड राहतात. त्याच्यापासून आपल्याला हे ट्रान्समिशन जे आहे तर ते दिसू शकतं. द एग्स हॅचेस इन द इंटेस्टाइन. हॅचिंग म्हणजे उगवणे. तर ते जी पण काही एग्स असतात तर ते एग्स आपल्याला त्या याच्यामध्ये हॅचिंग होते असं आपल्याला इंटेस्टाईनमध्ये दिसतं. लार्वी पासेस थ्रू व्हेरियस ऑर्गन्स. हा आपल्या बॉडीमध्ये सगळ्या ठिकाणी फक्त डायजेस्टिव्ह ट्रॅक्टमध्ये जर आपण लागत नाही तर तो वेगवेगळ्या ऑर्गनमध्ये जाऊ शकतो व्हाया ब्लड अँड लिम्फ. आपल्या पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट जो आहे तर होऊ शकतो. बट it is always settled in the host intestine. तो किती जरी फिरून आला तरी सुद्धा तो सेटल कुठे होतो तर तो स्मॉल इंटेस्टाईनमध्ये तो लार्ज इंटेस्टाईनमध्ये तो सेटल होतो. म्हणजे त्याची अफेक्शनेटिंग साईट जी आहे तर ती काय तर दॅट इज द इंटेस्टाईन. असं मोड ऑफ ट्रान्समिशन जे आहे तर ते असतं. म्हणजे फूड आणि वॉटरचं कंटामिनेशन जे आहे तर ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे. नंबर 2, दॅट इज हाऊ दिस एस्केरियासिस इज डायग्नोस्ड. त्याचं डायग्नोसिस जे आहे तर ते कसं केलं जातं तर इट इज डायग्नोज विथ द हेल्प ऑफ मायक्रोस्कोपिक स्टूल एक्झामिनेशन. त्या पेशंटची जर समजा आपण स्टूलची एक्झामिनेशन जर का केली तर त्यामध्ये आपल्याला लाईव्ह वर्म्स जे आहेत तर ते दिसतात. पण लगेच दिसतात का? आज इन्फेक्शन झालं लगेच दिसतात का? तर नाही. इट टेक द सम वीक्स. त्याच्यानंतर ते वर्म्स जे आहेत तर ते आपल्याला स्टूलमध्ये दिसतात किंवा त्याचे सिल्स जे आहेत तर ते आपल्याला त्यामध्ये दिसतात. सो द मायक्रोस्कोपिक स्टूल एक्झामिनेशन हेल्प्स इन द डायग्नोसिस ऑफ एस्केरियासिस. नंबर 2, how this disease it is treated. It is treated with the help of the some drugs. These are the allopathic drugs. The piperazine citrate. त्यानंतर नंबर 2 मेबेंडाझोल.
albendazole, then levamisole, and lastly parental. parental amitriptyline सुद्धा आहे. इथे ब्रँड नेम नाही, हे म्हणजे ब्रँड नेम नाहीये, परंतु हे त्यांचे ड्रगचे नाव आहे. आपल्या ब्रँड नेमचं काही काम नाही आहे, त्यामुळे हे ड्रगचे ते लक्षात ठेवायचे. These drugs, they are anti-emetic drugs. म्हणजे काय? जे गोंसला मारतात त्यांना आपण म्हणतो अँटी-एमेटिक ड्रग्स. पिप्राझिन, मेबेंडाझोल, अल्बेंडाझोल, लेव्हामिझोल, then parental. These are the drugs which used in the treatment of ascariasis. Then how this ascariasis is prevented? कसा कंट्रोल? Avoid open space defecation. Avoid open space defecation. आपण जर का बघितलं तर मोदी सरकारने सगळ्यांना लॅट्रिनचे तर ते बांधून दिलेले. कशासाठी? की कंटामिनेशन होऊ नये. फक्त ॲस्केरियासिससाठीच नाही, तर बरेचसे असे डिसीजेस आहेत की ज्याच्यामध्ये कंटामिनेशन जे आहेत तर ते फिको ओरल रूटमधून होत असते. फिकल मॅटरमधून हा सगळा जो पण काही इन्फेक्शन आहे तर तो स्प्रेड होत असतो. पण जर समजा आहे आणि ॲस्केरियासिस जर बघितलं आपण तर त्याच्यामध्ये सॉइल मस्ट, जी पण काही लाईफ सायकल आहे त्याच्यामध्ये सॉइल असणं अतिशय आवश्यक आहे. व्हेन दिस पॅरासाइट कम्स इन कॉन्टॅक्ट विथ द सॉइल, तो त्याची लाईफ सायकल जी आहे तर ती सुरू करतो. त्याच्यामुळे जर समजा ओपन स्पेसमध्ये जर समजा डिफिकेशन जर का केलं गेलं बाहेर, जसं आपण खेड्यामध्ये बघतो तर लहान मुलं जे तर ते बाहेर सुरू करतात, तर त्याच्यामधून हे इन्फेक्शन जे आहे तर ते जास्त स्प्रेड होऊ शकते, ट्रान्समिट होऊ शकते. त्याच्यामुळे अवॉइड ओपन स्पेस डिफिकेशन. पर्सनल हायजीन, हँड वॉश, देन वॉश व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स. कारण जे पण काही व्हेजिटेबल्स असतात तर ते सुद्धा सॉइलशी कंटामिनेटेड असू शकतात. शेतामध्ये जी पण काही माती असते तर त्या मातीमध्ये सुद्धा हे इन्फेक्शन असू शकते. आणि सॉइल हा जो आहे तर तो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट. त्यामुळे जे पण काही आपण आपल्या घरी फ्रूट्स आणतो किंवा जे पण काही व्हेजिटेबल्स असतो तर ते प्रॉपरली वॉश झाले पाहिजे, अदरवाईज ते इन्फेक्शन जे आहेत तर ते आपल्याला होईल. देन सेफ एक्सक्रीटा डिस्पोजल. सेफ एक्सक्रीटा डिस्पोजल. अवॉइड ड्रॉप्ड फूड. अवॉइड ड्रॉप्ड फूड. खाली पडलेलं कुठलंही पण फूड जे आहे तर ते आपण खायला नको. आणि जमिनीवरती सुद्धा माती असू शकते, त्यामुळे ते फूड खायला नको. सेफ एक्सक्रीटा डिस्पोजल. आता जो पण काही एक्सक्रीटा असेल, जे पण काही स्टूल असेल तर त्याची प्रॉपर विल्हेवाट जी आहे तर ती लावली. जनरली लहान मुलं जे आहेत तर ते घरी शी करतात किंवा डायपर जे पण असतात तर ते यूज केले जातात. मोठ्या माणसांचे पण लहान मुलांचे पण. आणि त्यांचे डायपर जे आहेत तर ते आपण डस्टबिनमध्ये किंवा इकडे तिकडे कुठेतरी घराच्या तिकडे फेकून देतो. जर समजा त्यांना जर इन्फेक्शन असेल तर ते सॉइलमधून परत इन्फेक्शन जे आहेत तर ते दुसऱ्याला जाऊ शकतं. त्यामुळे त्या एक्सक्रीटाचा डिस्पोजल जो आहे तर तो व्यवस्थित व्हायला पाहिजे. आता लक्षात घ्या, बरेच वेळा आपण शेणखत नावाची एक गोष्ट आहे, त्याच्यामध्ये गाईचं किंवा म्हशीचं जे पण काही शेण असते तर ते खत म्हणून आपण यूज करतो. तसंच ह्युमन एक्सक्रीटा जो आहे तर त्याला आपण सोनखत म्हणतो. तर हे जे पण काही ह्युमन एक्सक्रीटा असतो तर तो शेतामध्ये खताच्या याने यूज केला जातो. त्यामधून सुद्धा इन्फेक्शन जे आहे तर ते स्प्रेड होऊ शकतं. त्यामुळे व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स जे पण आहे तर ते सुद्धा प्रॉपरली वॉश करायला पाहिजे, त्याच्यानंतरच आपण ते यूज करायला पाहिजे. सो हा एक जनरल इंट्रोडक्शन जो आहे तर तो आपल्याला या ॲस्केरियासिसचा असतो. पॅरासाइटचं नाव लक्षात ठेवायचं आहे. निमाटोड आहे, राऊंड वर्म आहे, एंडोपॅरासाइट आहे. इन्फेक्शन मेनली चिल्ड्रन्सला होते, इंटेस्टायनल इन्फेक्शन असते, एंडेमिक पण असू शकतो. अँड इज मोनोजेनिक. हाय शब्द मोनोजेनिक म्हणजे याच्यामध्ये फक्त एकच पोस्ट जो आहे तर तो या लाईफ सायकलसाठी सफिशियंट असतो. मोनोजेनिक. डायजेनेटिक म्हणजे दोन होस्ट काही याच्यामध्ये. हा ॲस्केरियासिस जो आहे तर याच्यामध्ये फक्त एकच पोस्ट जो आहे तर तो त्याची लाईफ सायकल कंप्लीट करण्यासाठी लागतो.
त्याला आपण मोनोजेनिक. सायन्स अँड सिम्पटम्स आपण सांगितले, त्याच्यानंतर मोड ऑफ ट्रान्समिशन सांगितलं, डायग्नोसिस कसं करता येईल तर ते सांगितलं, त्याच्यानंतर आपण कुठले ड्रग्स त्याला यूज करतो, त्याला क्युअर करतो ते आपण सांगितलेलं, आणि सगळ्यात शेवटी प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो आहे त्याच्यामध्ये किंवा त्याच्याबद्दल आपल्याला खूप जास्त प्रश्न येण्याची शक्यता असते एक्झाममध्ये, तर दॅट इज द लाईफ सायकल ऑफ एस्केरियासिस. आता लक्षात घ्या ही सायकल आहे, आणि आपण बघितलेलं आहे की व्हेरियस ऑर्गन्स आर अफेक्टेड. जरी त्याची अफेक्शनेटिंग साईड जी आहे तर ती इंटेस्टाईन असेल तरी पण तो आपल्या बॉडीतल्या बऱ्याचशा ऑर्गनमध्ये तो पास होऊ शकतो वाया ब्लड अँड लिव्ह. आता लक्षात घ्या सायकल आहे कुठून कुठून तरी सुरू करायला. पहिल्यांदा जी पण ती सॉईल असेल तर त्या सॉईलमध्ये हे याची एक जी आहे तर ते आपल्याला दिसते, आणि त्या ठिकाणी आपण म्हणू की फर्स्ट मॉल्टिंग झालेलं आहे. आता लक्षात घ्या मॉल्टिंग हा एक शब्द आपल्याला थोडासा नवीन आलेला. आता जी पण ती एग्ज असतात तर ते आपल्या इंटेस्टाईनमध्ये जातील. आपल्या इंटेस्टाईनमध्ये पोहोचण्याच्या आधी स्टमकमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे किंवा वेरियस एन्झाईम्स आहेत, वेरियस सिक्रिशन्स आहेत, आणि त्या सिक्रिशननी जर समजा त्यांना डिस्ट्रॉय करून टाकलं तर मल्टिंगमध्ये काय होते की या सिस्टवरती किंवा या एग्जवरती किंवा त्या वॉर्म्सवरती एक कवरिंग जे आहे तर ते फॉर्म, अँड दॅट कवरिंग इट इज जनरली एक आपलं कोलोजन पासून, आणि दॅट कोलोजन कवरिंग इट इज द प्रोटेक्टिव्ह कवरिंग ऑफ दिस ascariasis, and that protecting covering is called as the cuticle. It is called as the cuticle, and shading of this cuticle is called as the molting. लक्षात घ्या protective covering is called as cuticle. Cuticle it is composed with in this regarding this ascariasis it is collagen, and shading of this cuticle it is called as the molting. आता ज्यावेळेस पहिलं मल्टिंग होते कुठे इन द सॉईल मध्ये पहिलं मल्टिंग होते, आणि ही स्टेज जी आहे तर ती इन्फेक्टेड असते. मग जर समजा या सॉईलचा आपल्या फूडशी किंवा वॉटरशी जर समजा कॉन्टॅक्ट झाला तर दॅट फूड अँड द वॉटर इट इज कंटामिनेटेड, आणि कंटामिनेटेड फूड आणि वॉटर जर आपण पिलं समजा ड्रिंक केलं कन्झ्युम केलं तर दे दॅट reaches into the small intestine. मग स्मॉल इंटेस्टाईन मध्ये आल्याच्या नंतर काय डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये ओरल कॅव्हिटी, नंतर ते आपल्या इसोफॅगस मधून स्टमक, आणि स्टमक मधून ते स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये आल्याच्या नंतर दे कम्स आउट थ्रू द म्युकोजा ऑफ ब्लड. डायजेस्टिव्ह सिस्टीम तर जो पण काही आपला स्मॉल इंटेस्टाईन असेल तर त्यामधून ते ब्लडच्या आतमध्ये चालले जातात, आणि ब्लड मधून दे कम्स इनटू द लंग्स. म्हणजे पहिल्यांदा इंटेस्टाईन मधून ब्लड किंवा लिम्फ मध्ये, ब्लड आणि लिम्फ मधून नंतर ते रिचेस टू द लंग्स, आणि लंग्स मध्ये आल्याच्या नंतर त्या ठिकाणी दुसरं आणि तिसरं मल्टिंग जे आहे तर ते होते. म्हणजे फर्स्ट मल्टिंग इट इज ऑकर्स इन सॉईल आउटसाइड द बॉडी, पण ज्यावेळेस तो स्मॉल इंटेस्टाईन मधून ब्लड मधून किंवा त्या लिम्फ मधून लंग मध्ये पोहोचतो तर त्यावेळेस तो सेकंड आणि थर्ड मल्टिंग करतो. देन लंग मधून इट कम्स इनटू द ब्रॉन्कस. आता पुन्हा वरती येतोय, ब्रॉन्कस मधून इट कम्स इनटू द फॅरिंग्स, फॅरिंग्स मध्ये येतो, आणि फॅरिंग मधून देन अगेन इट कम्स इनटू द इसोफॅगस, परत तो इसोफॅगस. हे बघा स्मॉल इंटेस्टाईन मधून तो लंग्स मध्ये गेला, लंग्स मधून तो पुन्हा इसोफॅगस मध्ये आला, इसोफॅगस मधून अगेन इट कम्स इनटू द स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये पहिल्यांदा आला, इथून तो लंग्स मध्ये गेला, लंग्स मधून तो पुन्हा स्मॉल इंटेस्टाईन मध्ये आला. ऑर्गन मध्ये त्यांनी केलं की नाही, आपण सांगितलेलं आहे की ज्यावेळेस हा मायग्रेट, आपण सांगितलेलं आहे की मायग्रेशन झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स दिसतात.
ते या ठिकाणी आपल्याला दिसते. कुठे? ज्यावेळेस तो फॅरिंग्स मधून इसोफॅगस तर त्यावेळेस न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर जे करते दिसते. या ठिकाणी तो स्मॉल इंटेस्टाइन मधून लंग मध्ये आला, लंग मधून परत इंटेस्टाइन मध्ये आला, इंटेस्टाइन मध्ये आल्याच्या नंतर फोर्थ मॉल्टिंग जे तर ते होते. बघा इथे मॉल्टिंग झालं नाही. सॉइल मध्ये पहिलं मॉल्टिंग, लंग मध्ये दुसरं आणि तिसरं मॉल्टिंग, पुन्हा जर दुसऱ्यांदा ज्यावेळेस तो स्मॉल इंटेस्टाइन मध्ये येईल तर त्यावेळेस त्याच्यामध्ये फोर्थ मॉल्टिंग होईल. आणि स्मॉल इंटेस्टाइन मध्ये चौथं मॉल्टिंग झाल्याच्या नंतर तो जो पण काही आहे तर तो ऍडल्ट. मग ऍडल्ट कोण जर झाला तर काही जे आहेत तर त्या फिमेल्स होतील, काही जे आहेत तर ते मेल्स होतील. फिमेल अँड मेल्स. मेल जे आहेत तर ते रिप्रोडक्शन नाही, त्यांचं मीटिंग होईल, फिमेल रिप्रोड्यूस करतील. 2 lakhs eggs पर डे. एका दिवशी ती फिमेल जी आहे तर ती 2 लाख एग्स जे आहे 2 lakhs eggs पर डे प्रोड्यूस करते. लक्षात घ्या. The 2 lakhs eggs per day produced by the female. आता जे पण काही एग्स असतील ते सगळेच्या सगळे फर्टिलाइज किंवा अनफर्टिलाइज असे दोन्ही पण कॅटेगरी मध्ये असतील. तर सम एग्स आर फर्टिलाइज, सम एग्स आर अनफर्टिलाइज. अनफर्टिलाइज जे तर ते त्याच्यापासून इन्फेक्शन होणार नाही. बट जे पण फर्टिलाइज एग्स असतील तर दे आर डेंजर. ते डेंजर असणार. आता हे अनफर्टिलाइज्ड एग्स जे आहेत तर दे कम्स आउट थ्रू द सॉइल, comes out from the stool and they mix in the soil. Soil मध्ये मिक्स होते. आणि हे ज्यावेळेस एग्स सॉइल मध्ये येतील तर त्याचं पहिलं मॉल्टिंग. लक्षात घ्या. जे पण काही एग्स आहेत तर ते स्टूल मधून सॉइल मध्ये जातील, पहिलं मॉल्टिंग. then it comes into the small intestine, then it comes into the lungs आणि लंग मध्ये दुसरं आणि तिसरं मॉल्टिंग जे आहे तर ते होईल. नंतर ते comes into the bronchus, pharynx and esophagus again comes. दुसऱ्यांदा तो येऊन आलेला आहे. It is small intestine and the fourth moulding is out. स्मॉल इंटेस्टाइन मध्ये ऍडल्ट वर्म तयार होईल. त्याच्यामध्ये फिमेल जी आहे तर ती 2 lakhs eggs पर डे त्या ठिकाणी फॉर्म करेल. आणि जे पण फर्टिलाइज एग्स असतील तर ते स्टूल मधून बाहेर पडतील, सॉइल मध्ये येतील आणि पहिलं मॉल्टिंग जे तर ते त्या ठिकाणी आपल्याला मॉल्टिंग सुरू दिसते. पहिलं या ठिकाणी, दुसरं आणि तिसरं मॉल्टिंग जे आहे तर ते लंग्स मध्ये आणि चौथं मॉल्टिंग जे आहे तर ते आपल्याला स्मॉल इंटेस्टाइन. How many moultings are occur in this life cycle? ही लाईफ सायकल एकदम सोपी आहे, हे जास्त कठीण नाही. आता याच्यामध्ये आपल्याला काही पॉईंट जे आहेत तर ते इम्पॉर्टंट पॉईंट्स तर ते लक्षात ठेवायचे. हां, आता ही सायकल आपल्याला समजलेली एकदम इझी सायकल, त्याच्यामध्ये काही खूप जास्त कठीण असायला लागत नाही. पण काही इम्पॉर्टंट पॉईंट त्याच्यावरती आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जातात ते 4-5 पॉईंट जे आहेत ते लक्षात ठेवा. फर्टाईल एग्स डेव्हलप्स इनटू एम्ब्रियो. फर्टाईल एग्स develops into embryo and becomes infective after 18 days to several weeks. म्हणजे फर्टाईल एग्स पासून ते एम्ब्रियो तयार होण्यासाठी किती दिवस लागतात? 18 ते several weeks लागतात. नाउ larvae matures in lungs. Larvae matures in lungs in 10 to 14 days. 10 ते 14 दिवस. Then 2 to 3 months required from ingestion of infective eggs to oviposition by adult female. म्हणजे इथून तर इथपर्यंत जवळपास ओव्हिपोजिशन पर्यंत 2 ते 3 महिने लागतात. ऍडल्ट वर्म कॅन लाईव्ह 1 ते 2 वर्ष तो जिवंत राहू शकतो. अँड लास्ट दॅट इज द फर्स्ट अपीअरन्स ऑफ एग्स in stool after 60 to 70 days. म्हणजे या ठिकाणी स्कूल मधून ते बाहेर पडण्यासाठी जवळपास 60 ते 70 दिवस. And larval stage symptoms occurs after 4 to 16 days. 4 ते 16 दिवस. आता आपण जर विचार केला तर अशी सायकल कंप्लीट
झालं की जवळपास 60 ते 70 दिवस जर का आपण म्हटलं तर जवळपास 2 ते 3 महिने जे आहेत ते याच्यात गेला. एकदम सोपा पार्ट आहे, जास्त काही कठीण नाही आहे. आय थिंक सो की तुम्हाला मी जे पण काही सांगितलेलं आहे तर ते समजलं असेल. काही डिफिकल्टीज असतील तर अवश्य आम्हाला लिहा. आणि तुमचा जो पण काही प्रॉब्लेम किंवा जे पण काही डाऊट्स असतील तर ते आम्ही तुमचे सॉल्व्ह करू. थँक्यू व्हेरी मच.